ह्या मधामध्ये जंगलाचा परिसर जास्त असल्यामुळे हा प्युअर वनस्पती मध, झाडापासून शोषण झालेला मध. आणि जो बागातनी मध येतो खालून, औरंगाबाद, नायगाव, नाशिक, हे बागातनी तयार होणारा मध. तिकडे जंगल नाही. बागातनी मध तयार झालेला असला तो मध काय होतो, त्याच्यात केमिकल आलं. आपण शेतामध्ये केमिकल मारतो. आमच्या मधामध्ये केमिकल तुम्हाला एक थेंब मिळणार नाही. हा नाचण्याच्या भाकरीची, पूर्वीची नाचण्याची भाकरी खायची बघा, 24% त्याच्यात तत्व असायचं, तसा हा मध आहे. सगळ्या मधात चेक केला तर पाडगावचा 1 नंबर लागला. सगळीकडच्या महाबळेश्वरचा 2 नंबर लागतो. पाडगावच्या लोकांनी त्यावेळी घ्यायला नसल्यामुळे त्यांनी 1 नंबर त्याला दिला. आता तो पाडगावला 1 नंबर लागणार आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं पाडगावचं मध चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये घरगुती अशा पेट्यावाल्यांकडे घेतला तर घरगुती जाऊन, हे बाजारात मगाशी म्हटलं नाही, तसं जर मध घेतला तर त्याचा मध हा 2 नंबरचा मध घेऊन तो 1 नंबरमध्ये विकला जातो. अच्छा. मग 200-250 किलो माझा निघतो. एका 1200 किलो मध निघतो. आणि 1 किलो कसा जातो तो? 1000 रुपये किलो. आता 1000 रुपये किलो. 1200-1250 रुपये केला. 1250 शासनाने केला तर तेवढाच दर, शासनाचा दर होणार.